आपण बोलून आलो व्हॉट अबाउट द फ्लावर. पुन्हा एकदा मी तुम्हाला फ्लावर सांगतोय आता आजच्या लेक्चरमध्ये. पुन्हा आपण फ्लावरबद्दलच पाहू. फ्लावर काय, मी आधीच सांगितलं तुम्हाला. फ्लावर पहा कसं होतं. काल आपण मागच्या लेक्चरमध्ये फ्लावर पाहिलं. हे झालं फ्लावर. फ्लावर कसं आहे, हायली मॉडिफाईड. पहा किती मस्त दिसून राहिलं आहे, मॉडिफाय झालं आहे, मस्त वाटते, मस्त. पहा किती मस्त दिसून राहिलं. फ्लावर इज हायली मॉडिफाईड. मॉडिफाईड म्हणजे चेंज झालेलं, बदललेलं. कंडेन्स पहा, शॉर्ट आहे, चांगलं थिक आहे, पहा चांगलं जाड आहे. व्हेजिटेटिव्ह, शूट, शूट म्हणजे स्टेम. विच इज स्पेशली डिझाईन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. मला असं वाटते आता तुम्हाला फ्लावरची डेफिनेशन चांगली समजली असेल. फ्लावर काय, बोला फ्लावर काय. फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स व्हेजिटेटिव्ह शूट स्पेशली डिझाईन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. पुन्हा पहा, हायली मॉडिफाईड म्हणजे चेंज झालेली, कंडेन्स म्हणजे शॉर्ट आहे पण ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह कारण दोन पार्ट्स आहेत मी तुम्हाला, व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह. व्हेजिटेटिव्ह म्हणजे रूट, स्टेम आणि लिव्ज. ते स्टेमचं मॉडिफिकेशन आहे, शूटचं. विच स्पेशली डिझाईन कशासाठी डेव्हलप केलं प्लॅननी, फ्लावर. या फ्लावरमध्ये होणार सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं त्याबद्दल. मग आपण बोलणार फ्लावर काय. फ्लावर काय पाहिलं. फ्लावरचे दोन पार्ट आहे, एक फ्लोरल ॲक्सिस आणि फ्लोरल होल. काल मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंच. पहा आता काय करायचं आहे, फ्लावर जे असतं आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला काट्यासारखं स्ट्रक्चर दिसतं. काटे नाही म्हटलं मी, काट्यासारखं स्ट्रक्चर दिसते. हे दिसते काट्यासारखं स्ट्रक्चर, पहा दिसते. इथून दोन भाग पडले. खालचा भाग म्हणजे फ्लोरल ॲक्सिस, पहिला पार्ट. काटेसारखं स्ट्रक्चर आहे, त्याच्या वरचा पार्ट. काटे नाही आहे ते, हे हात लावला मी, काट्यासारखं म्हटलं मी. काट्यासारखा जो पार्ट आहे त्याच्या खालचा पार्ट म्हणजे फ्लोरल ॲक्सिस. वरचा पार्ट जो म्हणजे पाकळ्या बिकळ्या हिरवा पार्ट आहे ना, याला म्हटलं बरं फ्लोरल होल. म्हणजे इथूनच तुमच्या लक्षात येते की हे जे दिसते खालचा म्हणजे फ्लावरचे किती पार्ट, दोन. हे असं करायचं आहे. हा काय झाला फ्लोरल ॲक्सिस, हा काय झाला फ्लोरल होल. फ्लोरल ॲक्सिस, फ्लोरल होल. एवढूसा फ्लोरल ॲक्सिस, हा फ्लोरल होल. फ्लोरल ॲक्सिसचे दोन पार्ट. हा जो दिसते याला म्हटलं थॅलॅमस आणि हा पेडिसेल. मग आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की पेडिसेल काय आहे. अरे हे पेडिसेल तर दांडी आहे फुलाची. पेडिसेल मी मग कालही सांगितलं तुम्हाला की इथून जर असं धरला पण याला असं जर पाहिलं, असे जर दोन भाग असेल, याचा अर्थ इथपर्यंतची दांडी फुलाची आहे. ही जी बाकीची जी दांडी आहे ही बाकीची दांडी प्लॅन्टची आहे. काय आहे पेडिसेल. द पेडिसेल म्हणजे द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. ज्या फ्लावरला स्वतःची दांडी आहे त्याला म्हटलं पेडिसिलेट फ्लावर. याचं एक्झाम्पल होतं चायना रोज. एक्झाम्पल कोणतं, चायना रोज आहे एक्झाम्पल. त्यानंतर काही फुलाला स्वतःची दांडी नसते. हे इथूनच आलेली, हे कंटिन्यू इथपर्यंत असते. स्वतःची दांडी आहे का त्याला नाही, त्याला म्हटलं ससाईल फ्लावर. इथं काय म्हटलं फ्लावर विथ पेडिसेल, इथं म्हणायचं विदाऊट पेडिसेल. पेडिसिलेटमध्ये काय म्हटलं द फ्लावर विथ पेडिसेल, इथं म्हटलं फ्लावर विदाऊट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. एक्झाम्पल आहे सनफ्लावर, सनफ्लावर, जवार, इट इज. त्याला संपला पेडिसेल. हा टॉपिकच संपला पूर्ण. 2 मार्काला जरी विचारलं पेडिसेल तरी किती सोपं आहे बा. पेडिसेलबद्दल तुम्हाला आलं पाहिजे. समजा म्हटलं राईट अ नोट ऑन पेडिसेल, 2 मार्क. काय म्हटलं व्हॉट इज पेडिसेल. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. झाला एक पॉईंट. दुसरा, फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज, जास्वंद. तिसरा पॉईंट, फ्लावर विदाउट, इथं विदाउट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर. एक्झाम्पल सनफ्लावर, सूर्यफूल, ज्वार, ज्वारी, इट इज. फंक्शन काय आहे, फंक्शन मी पहिले सांगितलं तुम्हाला. इथून जर पेडिसेल इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. फ्लावरची हाईट वाढली, उंची गेलं फ्लावर तर उंच असं.
उंच गेला फ्लावर, हाईट वाढली दांडीमुळं. इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. फ्लावरला हाईट मिळाली प्रॉपर. इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. दुसरं, इट कंडक्ट फूड अँड वॉटर. फूड आणि वॉटर, कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. इथून आलेलं फूड अँड वॉटर कंडक्ट होईल इथपर्यंत फ्लोरल होल पण. म्हणजे कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर हे दुसरं फंक्शन आहे. दोन फंक्शन झाले. पहिले इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. दांडी हाईट आली. दुसरं म्हटलं मी याचं, फूड अँड वॉटर मटेरियल इज पास किंवा कंडक्टेड थ्रू द पेडिसेल. फूड आणि वॉटर कंडक्ट होऊन आलं कुणाच्या थ्रू? या पेडिसेलच्या थ्रू. आता बोलूया थॅलॅमस बद्दल. हे झालं थॅलॅमस. याच्या वरतं हे फ्लावर आहे. मग असं हे पाकळ्या वगैरे वगैरे हे झालं फ्लावर. मग काय आहे थॅलॅमस? आता थॅलॅमसचा पॉईंट आम्ही कसा बनवतो यावरूनच तयार होते. हे झालं पेडिसेल. पेडिसेलपेक्षा हे पेडिसेल याचा वरचा म्हणून अप्पर फुगला आहे फुगलं याच्या मनाने फुगला आहे म्हणून सोलन. अप्पर सोलन काय म्हटलं मी? अप्पर वरता म्हणून अप्पर, फुगला म्हणून सोलन. कंडेन्स शॉर्ट बर थिक आहे. कुणाचा पार्ट आहे तो? पेडिसेलचा. पुन्हा बघा काय म्हटलं, व्हॉट इज थॅलॅमस? अप्पर सोलन. 5 डायग्रामकडे अप्पर आहे वरचा, सोलन आहे फुगला, कंडेन्स शॉर्ट बर थिक. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ पेडिसेल. या पेडिसेल जे आहे पेडिसेलचा वरचा पार्ट अप्पर म्हणजे वरचा, फुगला म्हणजे सोलन, कंडेन्स पार्ट आहे त्याला म्हटलं थॅलॅमस. पुन्हा बघा काय म्हटलं मी? पहिलं वाक्य जोडलं थॅलॅमस होतं. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल is called thalamus. Thalamus is also called receptacle. Thalamus is also called receptacle or torus. 3 नाव झाले. थॅलॅमस और रिसेप्टॅकल और टोरस. पॉईंट एकच झाला. म्हणजे थॅलॅमसला मी 3 नाव दिले. थॅलॅमसलाच काय म्हटलं? रिसेप्टॅकल. त्याला म्हटलं टोरस. पहिला पॉईंट काय म्हटलं? द अप्पर सोलन कंडेन्स पार्ट. कुणाचा? पेडिसेलचा. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ पेडिसेल इज कॉल्ड थॅलॅमस. दुसरा पॉईंट, ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलॅमस. सगळेचे सगळे फ्लोरल होल म्हणजे पहा अशी दांडी आहे, ती आहे दांडी, ही झाली दांडी पेडिसेल, हे झालं थॅलॅमस. दिसलं आयसोलम पार्ट. आणि याच्यावर तर अशी येऊन बसले. कोण येऊन बसलं? फ्लोरल होल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे सगळे फ्लोरल होल म्हणजे पाकळ्या बिकळ्या कुठं अरेंज आहे? थॅलॅमसवर. म्हणून दुसरा पॉईंट सांगितलं मी, ऑल फ्लोरल होल. हे सगळे फ्लोरल होल. ऑल फ्लोरल होल्स आर. वर राहील फ्लोरल होल. कोणते राहील नंतर बघू. ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलॅमस. सगळेचे सगळे फ्लोरल होल कुठं अरेंज आहे? थॅलॅमसवर. 2 पॉईंट झाले. काय फंक्शन आहे? या थॅलॅमसवर सगळेचे सगळे फ्लोरल होल लिहून बसले असे वर. याचा अर्थ इट गिव्ह सपोर्ट टू द फ्लोरल होल. यांनी असा सपोर्ट दिला. यांनी काय दिला? सपोर्ट. यावर आणि ते फ्लोरल होल यांनी सपोर्ट दिला. इट गिव्ह सपोर्ट टू द फ्लोरल होल. आपण डबल पाहतो. पहा व्हॉट अबाउट द थॅलॅमस. पुन्हा बोलतोय, अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल इज कॉल्ड थॅलॅमस और रिसेप्टॅकल और टोरस. झाला एक पॉईंट. दुसरा, all floral holes are arranged on thalamus. All floral holes are arranged on thalamus. Function, it give support to the floral hole. या floral hole ला सपोर्ट द्यायला द्यावा. या सगळ्या फ्लोरल होलला या थॅलॅमसवर सपोर्ट द्यायला इथे. म्हणून एक टॉपिक संपला आपला. फंक्शन झालं इट गिव्ह सपोर्ट टू द फ्लोरल होल. एक टॉपिक संपला आपला. फ्लोरल ॲक्सिस ज्याचं पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. फ्लोरल ॲक्सिस पुन्हा. फ्लोरल ॲक्सिस मी पहिल्यांदा सांगितलं तर फ्लावरचे पार्ट किती? 2. फ्लोरल ॲक्सिस, फ्लोरल होल. मग बोललो मी फ्लोरल ॲक्सिस स्टार्ट केलं. फ्लोरल ॲक्सिसचा एवढाच डायग्राम काढला होता मी. फ्लोरल ॲक्सिस इज डिवायडेड इंटू 2 पार्ट. पहिला पेडिसेल,
दुसरा थॅलेमस. आता एक एक पाहतो डबल. पेडिसेल बद्दल बोलतो आहे, लक्ष द्या व्यवस्थित. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. दुसरा पॉईंट, फ्लावर विथ पेडिसेल, ज्या फ्लावरला पेडिसेल आहे, द फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल चायना रोज, जास्वंद. तिसरा, फ्लावर विदाउट पेडिसेल, ज्याला स्वतःची दांडीच नाही, इज कॉल्ड ससाईल फ्लावर. एक्झाम्पल सनफ्लावर, सूर्यफूल, जवार, ज्वारी. 3 पॉईंट झाले. फंक्शन, इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. या दांडीनं तर हाईट वाढली फ्लावरची. फूड कंडक्शन, किंवा इट कंडक्ट फूड अँड वॉटर टू द फ्लोरल होल. फ्लोरल होलकडे जाणारा फूड अँड वॉटर पुन्हा चालला आहे पेडिसेलच्या. मग आलो थॅलेमस. काय थॅलेमस? थॅलेमसला दुसरं नाव आहे रिसेप्टॅकल, तिसरं नाव आहे टोरस. 3 नावं सांगितलं त्याला. थॅलेमस, रिसेप्टॅकल, टोरस. पहा पहिला पण, अप्पर सोलन, फुगला, अप्पर सोलन, कंडेन्स. कंडेन्स म्हणजे शॉर्ट बट थिक, शॉर्ट बट थिक. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल इज कॉल्ड थॅलेमस. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल इज कॉल्ड थॅलेमस. त्यानंतर म्हटलं मी, ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलेमस. ऑल फ्लोरल होल, कोणत्या पाहू व्हाचं टॉपिक. ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलेमस. थॅलेमस होल अरेंज आहे. म्हणूनच फंक्शन, इट गिव्ह सपोर्ट टू द फ्लोरल होल. त्यावर बसल्या मस्त, त्यामुळे त्याला सपोर्ट द्यायला इट गिव्ह सपोर्ट टू द फ्लोरल होल. 3 पॉईंट थॅलेमसचे पुन्हा एकदा सांगतो. थॅलेमसला दुसरं नाव रिसेप्टॅकल ऑर टोरस. काय बोललो थॅलेमसबद्दल? अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल. काय म्हटलं? अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल इज कॉल्ड थॅलेमस. अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ द पेडिसेल इज कॉल्ड थॅलेमस. ऑल फ्लोरल होल्स आर अरेंज ऑन थॅलेमस. 2 पॉईंट, फंक्शन, इट गिव्ह सपोर्ट टू द फ्लोरल होल. अशा प्रकारे आपला टॉपिक फ्लोरल होल संपला. फ्लोरल ॲक्सिस संपला. आता फ्लोरल होल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, फक्त माहिती करून देतो, बस झाला. हा जो 4 फ्लोरल होल पाहायच्या आधी मग 5वाही सांगतो. हे जे खालचे काटे सारखं म्हटलं मी, काटे नाही म्हटलं, हात लावून आलं काट्यासारखं, हे काढून फेकून द्या. काय नंतर बोलतो मी. हे सांगितल्यावर त्याचं नाव पटकन लक्षात येत तुमच्या, तसं लक्षात देणार. हां, आता हे जे हिरवं स्ट्रक्चर आहे, हिरवं स्ट्रक्चर दिसते, हे हिरवा कलरचं, याला म्हणतात कॅलिक्स. याला काय म्हटलं? कॅलिक्स. हे झालं कॅलिक्स. हे पाय झालं कॅलिक्स. याला म्हटलं कॅलिक्स. कॅलिक्सचा एक पार्ट, स्मॉलर पार्ट कोणता? आता पहा ना, पाहत खरी. हे झालं सेपल. हे दुसरं सेपल, तिसरं सेपल. हे तोडून आलं, हे असे जिथं शेंडे दिसते तिथं. 4थं सेपल, 5वं सेपल. एक म्हणजे पहा फरक, पहा कसा आहे. पूर्णचं पूर्ण काय होतं? कॅलिक्स. पूर्णचं पूर्ण याला काय म्हटलं? कॅलिक्स. पूर्ण गोल होतं कॅलिक्स. एक काय होतं? हे सेपल, 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 सेपल. अलग अलग सेपल आहे, एकत्र धरले हातात, अलग अलग सेपल. हे झाले सेपल्स, पण एकत्र धरले, हे झाला कॅलिक्स. एक पार्ट संपला, कॅलिक्स संपला नाही, शॉर्टली सांगितलं मी सध्या माहितीसाठी. मग आल्या पाकळ्या. पाकळ्या, पूर्ण पाकळ्या. पाकळ्या म्हणजे करोला. पाकळ्या म्हणजे काय झालं? करोला. पहिला कोणता झाला? हिरवा पार्ट कॅलिक्स. पाकळ्या म्हणजे करोला. पूर्ण पाकळ्या म्हणजे करोला. कशाच्या बनल्या? आठवा. कॅलिक्स पहिला हिरवा पाहिला होता, कॅलिक्स हिरवा पाहिला होता, कॅलिक्स. कॅलिक्स कशाचा बनलेला होता? सेपलचा. सेपल. आता पाकळ्या म्हणजे करोला, पाकळ्या.
कशाचं बनलेलं आहे? पेटल्स. 8, 9, 10 मध्ये कधी शिकले असाल. पेटल 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 पेटल. हे झाली एक 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 पेटल. हे पेटल, हे पेटल पेटल पेटल. अलग अलग पेटल 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 एकत्र आले तर करोला. स्कॅलिक्स कशाचा बनलेला आहे? सेपलचा. करोला कशाचा बनलेला आहे? पेटलचा. तिसरा पार्ट आहे अँड्रोसियम. अँड्रोसियम अँड्रोसियम कशाचा बनलेला आहे? स्टॅमिन्स. पाहू आपण स्टॅमिन काय, सगळे पार्ट पाहू आपण व्यवस्थित. अँड्रोसियम स्पेलिंग कधी सगळेजण स्पेलिंग चुकवते. अँड्रोसियम म्हटलं तर हा ई खाऊनच टाकते. ANDROCIUM नाही, ANDROECIUM अँड्रोसियम. स्टॅमिनचा बनला. कुठे दाखवतो नंतर. गायनोसियम लास्ट. हा कार्पेलचा बनला. कार्पेल. म्हणजे फ्लोरल होर्ल किती आहे? 4. फ्लोरल होर्ल किती आहे? सध्या 4. कॅलिक्स म्हणजे तो हिरवा पार्ट खालचा आला कडव्यासमोर हिरवा पार्ट. कॅलिक्स कशाचा बनला? सेपल. पाकळ्या म्हणजे करोला कशाचा बनला? पेटल. अँड्रोसियम काय दाखवतो नंतर. हा झाला स्टॅमिन. आणि गायनोसियम काय, याला काय म्हटलं? कशाचा बनलेला? कार्पेल. आता आपल्याला एक एक पार्ट पाहायचा आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये